दुसऱ्या फेरीतील हे सर्व सामने या ठिकाणी आपण पाहताय. तर जाऊया मॅच कडे. सध्या दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळत आहेत. स्ट्राइक एंड वरती रोहित आहे, नो स्ट्राइक एंड वरती टेंबोली टीम एक्स्ट्रा प्लेयर. आपण या गोलंदाजी ट्रॅक वरती योगेश कोळकेवाडी संघाकडून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त 3 षटकांचा सामना आहे. लिमिटेड ओव्हर्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. टेंबोली टीम एक खेळाडू आपण पाठवा. पहिला चेंडू राऊंड विकेटच्या माध्यमातून पहिला चेंडू यावेळेला ऑन साइडला फ्लिक केलाय. चेंडू बॅकवर्ड स्पेलिंग रिझनच्या अगदी जवळून चाललाय. त्या ठिकाणी येतोय चौकार. पहिल्या चेंडूवरती आक्रमक रवैया रोहितनं दाखवलाय आणि या ठिकाणी 4 धावसंख्येने सुरुवात करून देतो आपल्या टीम करिता. मागील सामन्यामध्ये देखील या फलंदाजाने काय अफलातून बॅटिंग केली होती. मॅन ऑफ द मॅचचा प्रबल दावेदार बनला होता आणि पुण्याच्या एकदा त्याच पद्धतीने यावेळेला सुरुवात करून देतोय. योगेश वरती अटॅक केलाय. पहिल्याच चेंडूवरती चौकाराने स्वागत केलंय या गोलंदाजाचं. ओहो, यावेळेला काय अप्रतिम ज्या पद्धतीने जरूर या ठिकाणी शॉट कन्व्हर्ट केला होता. एका क्षणाला वाटलं होतं की चेंडू जाईल कव्हरच्या रिझर्व मध्ये, मात्र महेश गावित क्या बात है, अफलातून झेल त्या ठिकाणी टिपलाय आणि महत्वपूर्ण विकेट. कारण सर्वोत्तम बॅटिंग करणारी या टीमचा खेळाडू रोहितला या ठिकाणी जरूर बॅक टू डगआउट पाठवलंय. मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अभय त्याने यायचंही पोहोचणारी टीमचे खेळाडू. गोलंदाजी अप्रतिम केली. 2 विकेट त्याने घेतल्या. तो खेळाडू ठरला मॅन ऑफ द मॅच. आणि त्या अगोदरच्या सामन्यामध्ये विवेक गांधरे संघाचा विवेक तो देखील मॅन ऑफ द मॅच ठरलाय. अशा दोन्ही खेळाडूंना विनंती करतोय आपण उपस्थित व्हा. मात्र या क्षणी जरूर ज्या पद्धतीने झलक आपण महेश गावितची पाहिले, एफर्ट दिला आणि तदनंतर काय सुंदर कॅच कॅरी केलाय. विकेटचं बदल पाहायला मिळतंय दुसऱ्या चेंडूवरती. तर सध्या नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय नरेंद्र. षटक योगेशच्या माध्यमातून प्रतिम हाताळलं जातंय. चौकार आल्यानंतर सुंदर कमबॅक करून दिले मॅच टीम करिता. हो, या ठिकाणी देखील राऊंड विकेट किंवा राऊंड विकेट गोलंदाज येतोय ना नेहमीच अँगल क्रिएट करतोय आणि तेच प्रदर्शन या ठिकाणी योगेशच्या माध्यमातून आपण पाहताय. पडल्यानंतर आउट स्विंग आणि बॅट ला स्पर्श करत नाहीये चेंडू. सध्या 2 चेंडू अप्रतिम लेंथ लाईन वरती. पुढील चेंडू यावेळेला थोडासा बॅकफुटला गेला. तिथून चेंडूला पंच केलाय. ऑन साइडला चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. मात्र यावेळेला पुन्हा एकदा रनिंग बिटवीन द विकेट सध्या चांगल्या पद्धतीने होते. 2 धावा येत आहे. 4 चेंडू फेकून झाले. 6 वरती स्कोर झोन पोहोचलाय. रोहितची थोडीशी लवकर विकेट पडले. 18 चेंडूंचा खेळ जरूर पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी योगेशनं आतापर्यंत जरूर सिकंजा कसलाय. एक जरूर विकेट त्याने प्राप्त केलाय. याही वेळेला जरूर प्रॉपर्ली कनेक्शन अजूनही नाहीये. डिरेक्टली हिट करण्याचा प्रयत्न होता. फेकीच्या अवांतर धावा या ठिकाणी पाहायला मिळतील का. यावेळेला एफर्ट दिले आणि विकेट डाऊन बाय नरेंद्र. खेळाडू त्या ठिकाणी लक्ष द्या. यस,
एफर्ट चांगली दिली होती परंतु थोडासा माघारी राहिला आणि तत्पूर्वी या ठिकाणी आपण पाहत आहे विकेट येते. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देण्यात येते मागील सामन्याचा. विशालच्या माध्यमातून या ठिकाणी जरूर मॅन ऑफ द मॅच करिता हे आकर्षक मेडल देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते. दुसऱ्या विकेटचं पतन सध्या टेंबोली टीमला जरूर हा दुसरा झटका लागलाय. थोडस अडचणीमध्ये टीम पाहायला मिळते कारण या अगोदर पहिल्या चेंडूवरती चांगला स्ट्रोक आपण पाहिलं होता. 5 चेंडू फेकून झाले 7 धावा जे धावफलकावरती सध्या लागल्या गेल्यात. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक. नवीन बॅटर सध्या अविनाश येतोय. अविनाशच्या खेळीचा जर विचार केला तर मागील मॅच मध्ये गोलंदाजीमध्ये वर्चस्व त्याने स्थापित केलं होतं. तो बॅटिंगसाठी जेव्हा दाखल झाला तेव्हा मात्र योग्य पद्धतीची बॅटिंग करू शकला नव्हता. आता या क्षणी जरूर कमबॅक करून द्यावं लागेल. 2 विकेट पडल्यानंतर जबाबदारी संपूर्ण या खेळाडूवरती पाहायला मिळते. हा देखील चेंडू सुरेख लेंथ लाईन वरती येतोय. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद टेंबोली संघ जाऊन पोहोचलाय. तो केवळ 7 या आकड्यावरती. तर पहिल्या षटकामध्ये केवळ 7 धावा आणि काय सुंदर षटक आपण पहिल्या षटकामध्ये पाहिलं होतं. योगेशच्या ते षटक. आता या क्षणी जरूर दुसरं षटक चांगल्या पद्धतीने पुन्हा एकदा हाताळावं लागेल. मनोज बॉलिंग मार्क वरती येतोय. लेफ्टम राऊंड ऑफ विकेट. पहिला चेंडू या वेळेला काय सुंदर पद्धतीने हाताळलाय. पडल्यानंतर आउट स्विंग होतोय उजव्या हाताच्या बॅटरला आणि जसेच तसे प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करावा लागेल कारण सध्या 3 षटकांची मॅच. पहिलं षटक योग्य पद्धतीने केलं नाहीये आणि दुसऱ्या षटकामध्ये काबिलियत तारीफ या ठिकाणी गोलंदाजी. हवेमध्ये थोडेसे वेळा चेंडू राहिलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय आणि पाहता पाहता याही वेळेला 2 धावा कन्वर्ट केल्या जातील. सध्या चांगली रनिंग बिटवीन द विकेट जरूर दोन्ही फलंदाजाकडून पाहायला मिळते. आज कोणता संघ इथून मात्र जरूर सुपर 5 करिता प्रवेश करेल. एक गाव एक गट उद्या देखील एक गाव एक गट असणार आहे. स्लोवर चेंडूला रीड केलाय आणि काय सुंदर ध्वनी क्रिएट केलाय. चेंडू चाललाय सरळ मिड विकेट बॉडीच्या बाहेर 6 धावांसाठी. व्हॉट अ टायमिंग. जबरदस्त चेंडूवरती अटॅक केलाय 6 धावसंख्येनं आणि या षटकाराबरोबरच 15 धावा सध्या धाव फलकावरती लागल्यात. खूप वेळानंतर या पद्धतीने शॉट कन्वर्ट केलाय कारण रोहितच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता आणि तिथून थोड्याशा विलंबाने म्हणतात ना की देर से सही लेकिन दुरुस्त आहे. चांगला स्ट्रोक. ज्या वेळेला सुंदर कमबॅक. चेंडू जरूर जास्तीत जास्त फ्लॅटेड फेकला जातोय. गती कमी होती चेंडूवरची आणि तदनंतर हा अप्रतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रणित स्पोर्ट विक्रमगड टीमचा अतुल मॅन ऑफ द मॅच बनला होता. त्याला देखील या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देण्यात येईल. त्यानेही संपर्क साधायचा आहे. आता सध्या चेंडू फेकून या षटकामध्ये झाले ते 4 धावा खर्च केलेल्या त्या 8 धावसंख्येवरती नजर टाकली तर सध्या 16 रन्स ऑन दी बोर्ड. 5 चेंडू फेकून झाले. या वेळेला फटका फसलाय. आता बॅट आणि चेंडू मध्ये योग्य पद्धतीचं कनेक्शन नाहीये. विकेटचं पतन सध्या बॅटरला परतावं लागेल. बॅक टू डग आउट. षटक क्रमांक 2 कंप्लीट आणि धावा मात्र थांबल्यात त्या 17. या आकड्यावरती अंतिम षटकाचा खेळ अजूनही आपल्याला पाहायला मिळतोय.
अंतिम 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि यावेळी अंतिम 6 चेंडू हाताळण्याकरिता हरीश मागील मॅच मध्ये काय किफायतशीर गोलंदाजी केली होती आणि या क्षणी जरूर त्याच पद्धतीचं मोमेंटम स्थापित करण्याकरिता तो दाखल झालाय. सध्या विकेट पडण्याचा सिलसिला टेंबोली टीमचा आपण पाहताय. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावा मात्र बनल्यात त्या 17. पहिला चेंडू अप्रतिम सुंदर लेंथ लाईन वरती हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. कारण स्कोर कार्ड ज्या पद्धतीने जरूर यावेळेला पहिल्या 2 षटकामध्ये हाताळले गेले 17 धावा तिथून कमबॅक करावं लागेल टीम टेंबोली. यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक काय सुंदर गोलंदाजीचा नमुना यावेळेला पेश केलाय. हरेश आपल्या संपूर्ण अनुभवाचा वापर करत त्या ठिकाणी गोलंदाजी करतोय. कारण हे षटक स्लॉग ओव्हरचे षटक ज्या षटकामध्ये निश्चितच नेहमीच बॅटर आक्रमक रवैया दाखवतोय परंतु सध्या तसं काही पाहायला मिळत नाहीये. बॅक टू बॅक निर्धाव चेंडून या ठिकाणी सुरुवात करून देतोय आणि काय कमालीचं षटक ठरलंय आतापर्यंत. 3 चेंडू मॅग्निफिसंट गोलंदाजी धावसंख्येला पूर्णपणे स्टॉप केलंय 17 वरती. कोळकेवाडी संघाचा नेहमीच वाडा क्षेत्रामधून दबदबा राहिलाय. 16 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला उडवला फटका लाज बाबा आणि मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक दे चेंडू आउट ऑफ दी पार्क. षटकाराकरिता चेंडू चाललाय. यानंतर गांधरे विरुद्ध प्रणित स्पोर्ट विक्रमगड दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस करण्याकरिता उपस्थित व्हा. गांधरे विरुद्ध प्रणित स्पोर्ट विक्रमगड पुढील सामना जे 3 चेंडू सुंदर पद्धतीने हाताळले होते मात्र 4थ्या चेंडूवरती अटॅक केलाय आणि या क्षणी आता जरूर बॅक ऑफ हँड लेन मध्ये चांगल्या लेंथ लाईन वरती सध्या गोलंदाजी आपण पाहताय. या अगोदरचा चेंडू थोडासा ओव्हरपिच मिळाला आणि त्यावरती अटॅक केला होता षटकाराने. 22 या आकड्यावरती स्कोर सध्या पाहायला मिळतोय. अंतिम चेंडू या षटकामध्ये पुन्हा एकदा या वेळेला देखील एक बिग हिट आला आणि त्यानंतर 5 चेंडू निर्धाव या षटकामध्ये हाताळले गेलेत. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय आणि धावा मात्र जाऊन पोहोचल्यात त्या 22. विजयाकरता कोळकेवाडी टीमला 18 चेंडू 23 धावांचं टार्गेट असणार आहे. चला टॉस साठी या प्रणित स्पोर्ट विक्रमगड आणि त्यांचे विपक्ष टीम असणार आहे गांधरे. तर पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी करण्यात येईल. प्रणित स्पोर्ट विक्रमगड आणि त्यांचे विपक्ष असणार आहे गांधरे. सचिनजी पाटील यांना विनंती करतोय की आपण आपल्या सुबहस्ते या मॅचचा टॉस आपण करावा आणि टॉस बॉक्स या ठिकाणी जे प्रेक्षक बसले आहेत त्यांना विनंती करतोय की आपण तिथे न बसता आपण थोडेस बाजूला बसावं. ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्टची कव्हरेज सावली क्रिएशन या युट्यूब चॅनल वरती आपण पाहू शकतायत. 18 चेंडू आणि 23 धावांचं टार्गेट आहे. मोठं टार्गेट नाहीये परंतु गोलंदाजी जर टेंबोली टीमची चांगली झाली तर मॅच बनू शकते. मागील सामन्यामध्ये हेमंतच्या बॅट मधून काय सुंदर आपण फलंदाजी पाहिली होती आणि तशीच जर बॅटिंग झाली तर या वेळेला मॅच बनू शकतोय. मागील मॅच मध्ये 29 धावा त्याने एका षटकामध्ये ठोकल्या होत्या. सध्या 23 धावांचं टार्गेट हे समोर आपल्याला पाहायला मिळतंय.
प्रणित स्पोर्ट टीमनं टॉस जिंकलाय आणि फलंदाजी स्वीकारले. नेक्स्ट मॅच गांधरे त्यांचे विपक्ष असणार आहे आणि एक चांगली मॅच. सध्या 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. स्ट्राईक एंड वरती हेमंत, ज्यानं मात्र काय अफलातून बॅटिंग केली होती, तोच खेळाडू हा सध्या स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. तर जाऊया मॅच कडे. पहिला चेंडू हाताळण्याकरिता गोलंदाज रोहित बॉलिंग मार्क वरती येतोय. केवळ 23 धावांचा टार्गेट 18 चेंडू मध्ये. पहिला चेंडू या वेळेला उडवलाय. शॉर्टम चेंडूला पूल केलाय. पॉवरफुल फटक्यामध्ये कन्वर्ट केलं गेलंय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय आणि पाहता पाहता या वेळेला धावा मिळतील ना. धावा मिळाल्यात किती त्या अजूनही पेंडिंग मध्ये? 2 धावा. येस, 2 धावा या वेळेला 2 धावसंख्येमध्ये कन्वर्ट केले. सुरुवात चांगली प्राप्त झाले. हेमंत कडे ती खासियत, ती ॲबिलिटी आहे आणि पहिला चेंडू त्याला योग्य पद्धतीने प्राप्त झाला होता. पॉवर प्ले 1 षटकाचा पाहायला मिळतोय आणि 1 षटकामध्ये निश्चितच तुम्हाला चांगल्या धावा इथून प्राप्त करावे लागतील. दुसऱ्या फेरीचा हा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. या वेळेला पुन्हा एकदा उडवलाय चेंडू त्याच झोन मध्ये. हा देखील चेंडू चाललाय. पुन्हा एकदा बॅकअप त्या ठिकाणी देण्यात आलाय. वाह, काय सुरेख क्षेत्ररक्षण केलं गेलंय. सातत्याने त्या झोन मध्ये स्वतःला झोकून दिलंय आणि या वेळेला सुंदर क्षेत्ररक्षकाची भूमिका साध्य करत असताना तो खेळाडू पाहायला मिळतोय. 2 चेंडूवरती सध्या धावा येत आहेत त्या 4. मोठं टार्गेट नाहीये, परंतु तुम्हाला धावा जर थांबवायची असतील तर याच पद्धतीने क्षेत्ररक्षणामध्ये तुम्हाला महत्वाची भूमिका द्यावी लागेल. बघूया, रोहित थोडंसं जरूर या क्षणी आपण पाहिलं तर शॉर्टम चेंडू हाताळतोय. त्याचा पुरेपूर फायदा जो उचललाय ना तो हेमंत या बॅटरनं. या वेळेला फटका फसलाय. हवेमध्ये चेंडू आणि 2 खेळाडू त्या ठिकाणी येत आहेत. क्रिकेट म्हटलं ना तर येस, नो अँड वेट ही कॉलिंग खूप महत्वाची असते. ती कॉलिंग मात्र या ठिकाणी नाहीये. 2-3 खेळाडू एकत्र आले आणि कॉलिंग चांगली नसल्या कारणामुळे कॅच ड्रॉप झालाय. कॅच ड्रॉप की मॅच ड्रॉप येणाऱ्या क्षणामध्ये आपल्याला हे जरूर पाहायला मिळेल. पण सध्या 3 चेंडू या वेळेला फसवलं होतं रोहितनं हेमंतला, परंतु मिसफिल्डिंगची गडबड आणि त्यानंतर एक जीवनदान देण्यात आले फलंदाजाला. हेमंत म्हटला ना तर वाडा क्षेत्रामधून अप्रतिम खेळाडू आहे. स्लोवर चेंडू याही वेळेला आणि घडतंय काय, गोलंदाजाला साथ देणं तेवढं महत्वाचं आहे, परंतु सध्या ते चित्र पाहायला मिळत नाहीये. तर खराब क्षेत्ररक्षणाचं दृश्य हे सातत्याने सध्या टेंबोली टीम कडून पाहायला मिळत आहे. बॅटिंग एका साईडला जरूर सुरुवातीच्या 2 चेंडूवरती त्यानंतर कमबॅक केलंय रोहितनं. सध्या चेंडू फेकून झाले ते 4 आणि 4 चेंडूवरती धावा बनल्यात त्या 5. 23 धावांचं टार्गेट आहे. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 14 चेंडूमध्ये 18 धावा अजूनही प्राप्त करायच्या आहेत. या वेळेला पुन्हा एकदा अजून एक अपॉर्च्युनिटी आणि सध्या स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये काय सुंदर झेल टिपलाय. सध्या विकेटचं पतन पाहायला मिळतंय आणि फलंदाज परतला जाईल. मॅच मध्ये टर्निंग पॉइंट निर्माण केलाय गोलंदाजाने. 5 चेंडूवरती धावा आल्या त्या 5. 1 गडी बाद. आशिष हा मात्र जरूर सध्या परतलाय बॅक टू डगआउट. पहिल्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक. न्यू बॅटर राज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय
अजूनही 13 चेंडू 18 धावा. रोमहर्षक मॅच कडे वाटचाल केली जाते. यावेळेला जरूर फटका चांगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय आणि कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट. व्हॉट अ कॅच, क्या बात आहे. एका हातामध्ये चेंडू आला आणि कॅच पकडलाय. काय सुंदर आणि अविश्वसनीय. त्या खेळाडूला देखील विश्वास नाहीये की कॅच या ठिकाणी टिपलाय. आणि विकेटचं पतन. जो आक्रमक खेळाडू राजच्या पारीला ब्रेक आणि सध्या कमबॅक केलंय ते टीम टेंभोली. 5 या आकड्यावरती सध्या स्कोर विसावलाय. आता येणारे 12 चेंडू प्राप्त करायचे अजूनही आहेत धावा, त्यात 18. सामना बनवलाय टेंभोली टीमनं. इथून कुठलाही संघ विजयाच्या समीप जाऊ शकतोय. अंतिम 2 षटकामध्ये चांगल्या धावा मात्र या ठिकाणी कन्वर्ट कराव्या लागतील. सुपर गोलंदाजी. बारा चेंडू 18 धावांची आवश्यकता. राज येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणि जरूर महत्वाची लढत सध्या या 2 टीम मध्ये. क्रिकेटचा खेळ म्हटला ना तर न थकता न थांबता न हरता नेहमीच तुम्हाला खेळायचं आहे. आणि सध्या काय अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण मागील चेंडूवरती पाहिलं होतं. बघूया यावेळेला कमबॅक करणं तेवढंच गरजेचं आहे. अविनाश मंगेश गोलंदाजी मार्कवरती. मंगेश पहिला चेंडू यावेळेला उडवलाय. फ्लॅट चेंडू येतोय आणि हेमंत जेव्हा जेव्हा स्ट्राईक येतोय तेव्हा तेव्हा चांगले स्ट्रोक मात्र त्याच्या बॅट मधून येत आहेत आणि कोळकीवाडी टीमला त्याचा बेनिफिट या ठिकाणी प्राप्त होतोय. या षटकाराने धावफलक इथं मात्र फ्लाय झालाय. 11 वरती स्कोर जाऊन पोहोचलाय. आता विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू शिल्लक 11. 11 चेंडू 12 धावा. सामना पुन्हा एकदा बडवलाय. काय सुंदर बॅटिंग. हा चेंडू याही वेळेला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक इथे देखील येतोय. चुकी नाहीये. विकेट येते. फलंदाज बाद. हेमंतच्या पारीला देखील सध्या ब्रेक दिलाय आणि मॅच मध्ये पुनरागमन केलं गेलंय ते टीम टेंभोली. सुरेख सामना सध्या पाहायला मिळतोय. कुठल्याही बाजूने सामना जाऊ शकतोय. 10 चेंडू 12 धावांचं टार्गेट अजूनही पाहायला मिळतंय. इथून टेंभोली टीमने जर चांगली गोलंदाजी केली तर निश्चितच अंतिम क्षणामध्ये सामना फिरवण्याची क्षमता टीमकडे आहे. परंतु एका साईडला कोळकीवाडी टीमचा विचार केला तर या टीमकडे चांगली बॅटिंग लाईनअप आहे आणि म्हणूनच अजूनही प्रेशर नाहीये या टीमवरती. 10 चेंडू 12 धावांचं टार्गेट हे सध्या आपल्याला पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज महेश. ज्या महेशनं मात्र काय सुंदर झेल टिपला होता शॉर्ट कव्हरिजर मध्ये, तोच महेश सध्या येतोय बॅटिंग करण्याकरिता आणि टीम अजूनही जरूर कम्फर्टेबल पाहायला मिळते. विकेट जरूर गेल्या परंतु तदनंतर जो रणनीट आहे ना तो मात्र अप्रतिम ठेवलाय. यावेळेला फटका पुन्हा एकदा फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली आणि आता काय घडलंय. झेल पकडणं नितांत गरजेचं होतं कारण इथं धावा देखील 2 आल्यात आणि कॉलिंग चांगली इथं देखील नाहीये. सध्या 2 धावा येते. चांगल्या पद्धतीची रणबिडंत विकेट आपण या क्षणी पाहू शकतायत. धावा मात्र हळूहळू वाढत चालल्यात. तर 13 या आकड्यावरती. अजूनही विजयासाठी 9 चेंडूवरती बनवायचे आहेत त्या 10 धावा. सामना अंतिम क्षणापर्यंत चाललाय. शेवटच्या क्षणामध्ये शेवटच्या षटकामध्ये काही होऊ शकते. या मॅच मध्ये कुठल्याही बाजूला मोमेंटम चेंज होऊ शकतंय. मात्र पाहूया या क्षणी इथं देखील हवेमध्ये चेंडू जास्तीत जास्त सध्या हवेमध्ये चेंडू खेळले गेलेत. येतोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. चुकी होत नाहीये. सध्या विकेट पडण्याचा सिलसिला कंटिन्यू पाहायला मिळतोय आणि विकेट 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 आता कुठेतरी चर्चेला उधाण आलंय. ते जरूर मैदानाच्या आतमध्ये टेंभोली टीम देखील यावेळेला चर्चा मसलत करते. विकेट येत आहेत ना तर आता मॅच फसत चालले ती कोळकेवाडी संघाची. कारण जेवढी जास्त विकेट येतील तेवढा प्रेशर तेवढा दबाव हा वाढत जाईल.
डॉट चेंडू देखील या ठिकाणी येतोय. 8 चेंडू विजयाकरिता धावा पाहिजेत त्या 10. सामना इथं मात्र बनवलाय टेंबोली टीमनं. जो हेमंतच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती षटकार गेला तो षटकार खूप महत्वाचा कोळकेवाडी टीमसाठी ठरलाय. आठ चेंडू विजयाकरता अजूनही 10 धावांची आवश्यकता. मनोज न्यू बॅटर यावेळेला मैदानाच्या आतमध्ये येतोय. काय सुंदर लढत सध्या यावेळेला पाहायला मिळते. पहिला चेंडू यावेळेला फुल केलाय आणि पाहिजे तसा पॉवरफुल नाहीये, परंतु महत्वाच्या क्षणी या ठिकाणी घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय आणि येत आहेत त्या 2 धावा. हा सामना मात्र जरूर खूप वेळापासून या ठिकाणी आपण पाहताय, कधी या साईडला कधी त्या साईडला दोन्ही टीम्स अजूनही बॅलन्स मध्ये पाहायला मिळत आहेत. आता 7 चेंडू आणि बनवायचे आहेत त्या 8 धावा. सात चेंडूवरती धावा पाहिजेत त्या 8. हा चेंडू खूप निर्णायक असणार आहे या मॅचचा. इथं पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि काय घडलंय, चेंडूवरची नजर जी होती ना ती मात्र योग्य पद्धतीने पाहायला मिळत नाहीये आणि धावा बनल्यात त्या या क्षणी 2. आता 6 चेंडू आणि बनवायचे आहेत त्या 6 धावा. रोमांचक स्थितीमध्ये सामना आलाय. कोळकेवाडी संघाने देखील थोडंसं स्ट्रगल सध्या केलंय, मात्र त्यांच्या विपक्ष सध्या टेंबोली टीमचं काही सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळत आहे. मात्र सामना अजूनही समाप्त नाहीये. 6 चेंडू बनवायचे आहेत त्या 6 धावा. डू अँड डाय या वेळेला जरूर चांगली खेळी तर करावीच लागणार. दैदिप्यमान असा हा सामना सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. कुठल्याही बाजूला मोमेंटम बनू शकते, कुठल्याही बाजूला मॅच जाऊ शकते. 6 चेंडू 6 धावा नेहमीच खूप महत्वाचं जास्तीत जास्त प्रेशर फलंदाजावरती असतोय. गोलंदाजी त्या पद्धतीने करावी लागेल. पहिल्या 6 चेंडूवरती 6 धावा. सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू या क्षणी आपल्याला पाहायला मिळतोय. डायरेक्टली हिट देखील झालं होतं, परंतु अगदी पॉपिंग स्क्रीनच्या मागेचे खेळाडू पाहायला मिळतोय आणि म्हणूनच सेफ अँड सुरक्षित या क्षणी पाहायला मिळत आहेत. सध्या जरूर 5 चेंडू 6 धावा. सामना मात्र पुन्हा एकदा बनत चाललाय. कोळकेवाडी संघ विकेट पडल्यानंतर थोडासा प्रेशर मध्ये येतोय की काय, कारण मनोज आणि त्याचबरोबर राज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. टेंबोली टीम कडून मात्र काय सुंदर षटक हाताळले गेलेत. 5 चेंडूवरती धावा पाहिजेत ते 6. मॅग्निफिसंट मॅच. सध्या या वेळेला फुल टॉस, यू मिस आय विल डेफिनेटली हिट आणि इथं मात्र काम तमाम केलंय. प्रेशर 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 सध्या पाहायला मिळतोय कोळकेवाडी टीम वरती. 4 चेंडू आता विजयासाठी, धावा हव्यात त्या 6. राजच्या पारीला ब्रेक दिलाय. मागील सामन्यामध्ये पोचाडे टीमने शेलपणा टीमला हरवलंय, उलटफेर केला होता आणि त्याच पद्धतीने ही मॅच देखील सध्या पाहायला मिळते. या वेळेला जास्तीत जास्त जरूर मजबूत संघ बनलाय ना तो टेंबोली, कारण विकेट 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 पडत चालल्यात आणि असं जर विकेट पडल्या तर प्रेशर प्रेशर आणि प्रेशर अंतिम क्षणापर्यंत पाहायला मिळू शकतोय. सध्या 4 चेंडू 6 धावा. प्रत्येक चेंडू निर्णायक आहे या मॅचचा. प्रत्येक चेंडू खूप महत्वाचा आता कोळकेवाडी संघासाठी. फुलटॉस चेंडू मिस झालाय आणि ह्या पद्धतीने चेंडू मिस करणं अर्थातच स्वतःच्या पायावरती कुऱ्हाडी मारून घेणं असं देखील होऊ शकतंय, कारण फुलटॉस मिस झालाय आणि त्यानंतर विकेट देखील त्याची पाहायला मिळते. योगेश न्यू बॅटर. यावेळेला पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय आणि काय घडतंय, थोडस एंटरटेनमेंट सध्या मैदानाच्या आतमध्ये, मनोरंजन थोडस केलंय. 1 धाव जरूर या ठिकाणी प्राप्त होते. झेल टिपण्याची एक नामी संधी उपलब्ध झाली होती
रनआउट करण्याची देखील एक पुन्हा एकदा संधी निर्माण झाली होती. येणारे 3 चेंडू 5 धावा. मॅच मात्र जरूर त्या लेवलवरती आले. इथून कुठलाही संघ जिंकू शकतोय, इथून कुठलाही संघ पराभूत होऊ शकतोय. म्हणतात ना की पराभवाच्या भीतीने माघार घेण्याची वृत्ती ही तुमची जिंकण्याची क्षमता कमी करते, आणि जो लढू शकत नाही तो कधी जिंकू शकत नाहीये. तुम्हाला लढावं तर लागणारच या महत्वाच्या मोमेंटमला, कारण सध्या येणारे 3 चेंडू आणि धावा प्राप्त करायचे आहेत त्या 5. लेफ्ट हँड फलंदाज स्ट्राईक एंड वरती आहे. अविनाश मात्र काय सुंदर गोलंदाजी सध्या करत असताना पाहायला मिळतोय टेंबोली टीमच्या माध्यमातून. स्लोवर चेंडू, काय सुंदर लेंथ लाईन वरती सध्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी, येणारे 2 चेंडू, धावा बनवायचे आहेत त्या 5. 6 चेंडू धावा पाहिजे होते त्या 6. ती धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 1. व्हॉट अ बॉलिंग, क्या बात है, सुपर्ब. कारण सुरुवातीला विकेट लवकर पडल्या, थोड्या वेळासाठी हेमंतने चांगली साथ दिली होती, परंतु त्याची विकेट आणि तिथून पूर्णपणे कमबॅक झालाय तो टेंबोली संघाचा. आणि सध्या पूर्णपणे सामना जो आहे ना तो टेंबोली टीम आपल्या बाजूने परावर्तित करते. हा चेंडू निर्णायक आहे. 2 चेंडू वरती धावा पाहिजे त्या 5. आणि या क्षणी व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ बॉलिंग, काय जबरदस्त जरूर या ठिकाणी गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतंय. सामना फसलाय आणि कदाचित या ठिकाणी आता 1 चेंडूवरती जर का षटकार आला नाही तर मात्र सामना इथं टेंबोली संघ जिंकेल, कारण कंपल्सरी चेस आहे. चौका ठोकून या ठिकाणी कुठल्याही प्रकारे टीम मात्र जिंकू शकत नाहीये, तर हवाय ना तो फक्त षटकार कोळकेवाडी टीमला. 6 चेंडू 6 धावा. व्हॉट अ बॉलिंग अविनाश, क्या बात है. गोलंदाजी काय कमालीची ठरली. मोठा स्कोर नव्हता, 18 चेंडू आणि 23 धावांचा टार्गेट. चला घाई करावी. 11 चेंडू 12 धावा लागत होत्या, 10 चेंडू 11 धावा लागत होत्या, 7 चेंडू 8 धावा, 6 चेंडू 6 धावा, आणि तिथून सामना पूर्णपणे फिरवला. 1 चेंडूवरती षटकार ठोकला तरच या ठिकाणी कोळकेवाडी संघ जिंकतोय. चौकाराने काही होणार नाहीये, कंपल्सरी चेस आहे. 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव हाताळले गेलेत या गोलंदाजाने. आता अखेरचा चेंडू, 1 चेंडू 5 धावा, आणि फक्त 1 धावसंख्येने या ठिकाणी पराभूत झालाय. आणि टेंबोली संघाची तारीफ करावी लागेल गोलंदाजीची. काय जबरदस्त गोलंदाजी केली आणि या टीमला मात्र स्पर्धेतून बाहेर काढले. मॅन ऑफ द मॅचचा प्रबल दावेदार अविनाश, नो डाऊट. 6 चेंडू 6 धावा डिफेंड केल्यात या गोलंदाजाने, आणि कमालीची जरूर गोलंदाजी केली, तो ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा प्रबल दावेदार. चला अविनाश मॅन ऑफ द मॅच. मात्र पुढील सामना या ठिकाणी आपण पाहू शकताय, एका बाजूला गांधरे, त्यांचे विपक्ष प्राडीस्पोर्ट विक्रमगड, असा पुढील सामना आपण पाहणार आहोत. आणि जे प्रेक्षक खुर्चीवरती बसलेले आहेत त्या खुर्च्या आपण खाली कराव्या. त्या खेळाडूकरिता खेळाडू कक्षामध्ये आपण द्या, विनंती आहे. जे इतर प्रेक्षक किंवा खेळाडू इतर बसले असतील त्यांना विनंती आहे की त्या खुर्च्या आपण खेळाडूकरिता आपण त्या ठिकाणी द्या खेळाडू कक्षामध्ये. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम गांधरे. 3 षटकांचा सामना पुन्हा एकदा पाहायला मिळेल. पोचाडे आणि टेंबोली या टीमचा एक प्रतिनिधी या लॉट्स या ठिकाणी टाकले जात आहेत. पोचाडे आणि टेंबोली एक प्रतिनिधी आपण उपस्थित व्हा. त्याचबरोबर विजयी संघ अर्थातच या 2 टीम मधून एक संघ जिंकेल, त्याही 2 टीमचे एक प्रतिनिधी या ठिकाणी लॉट्स टाकण्यात येतील.